पुण्यातून तिसऱ्या फेरी अखेर मोहोळ जे आहेत त्या आघाडीवरती आहेत. 18,923 मतांची मोहोळ यांच्याकडे आता आघाडी आलेली आहे. एका बाजूने हा ट्रेंड जो आहे तो ट्रेंड काही मतदारसंघांमध्ये विशेषतः विशाल सेट होताना दिसतोय. आघाडी जी आहे अकोलामध्ये अभय पाटील आघाडीवरती आहेत, काँग्रेसचे उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानावरती गेलेले आहेत आणि दुसऱ्या स्थानावरती धोत्रेचे सुपुत्र नवनीत राणा देखील आघाडीवरती गेल्याचं कळतंय. म्हणजे आज गेल्या काही वेळापूर्वीपर्यंत ती पिछडीवर होती. कारण बघा या जी काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमधली 1,695 मतांची आघाडी आहे. फार नाहीये पण लढत किती काटेकी टक्कर घासून होतंय सगळं काही. जे सांगत होते आम्ही ठासून येणार ते आता घासून येत आहे. जो लीड 3 लाखांचा व्यक्त केला जात होता याचाच अर्थ दुसऱ्या स्थानावरती बळवंत वानखेडे असतील तर ते टक्कर देत आहेत, काटेकी टक्कर देत आहेत. नक्की. आणि सगळ्यात महत्वाचा राणांना घेरण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला होता. राणांचा दिल्लीचा मार्ग खडतर करण्याचा प्रयत्न केला होता. राणांचा विजय कडू करण्याचा प्रयत्न केलेला होता बच्चू कडू दिनेश बुब यांना उभं करून. प्रशांत पवारांना आपल्याला याबद्दल विचारलं पाहिजे. सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. प्रकाश पवार सरांकडे जाऊया. प्रकाश पवारजी, आपण थोड्या पूर्वी सांगत होता आतापर्यंतच्या कलांबद्दल, पण ज्या आघाडीच्या जागा आहेत ज्याच्याबद्दल खरं तर इथे विजय होईल असा विश्वास जो व्यक्त होत होता तिथं मात्र परिस्थिती डामाडौल आहे. आज मी तुम्हाला पाठीमागे म्हणालेलो होतो की स्पर्धा फार तीव्र आहे आणि केवळ 18-20 हजाराचं लीड याला कुठल्याही बाजूने अर्थ नाही. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकत नाही की युती पडेल किंवा आघाडी निवडून येईल. अजूनही वाट बघण्याची परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्राचं एकूण स्ट्रक्चर बदलल्यामुळे मतदान कोणाकडे वळतंय हे नीट कळत नाही. तुम्ही बघितलं तर अशी कधी परिस्थिती नव्हती की 1000चं 2000चं 500च फक्त लीड आणि पुन्हा सगळी परिस्थिती बदलती. हे महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक परिस्थितीवरती हे सगळे निकाल बदलताना दिसत आहेत. तर पटदिशी एखाद्या पार्टीबद्दल काहीतरी निष्कर्ष काढणं खूप रॉंग ठरेल. एखादी दुसरी अशी जागा आहे की ती उस्मानाबादची ती खूप पुढे निघून गेलेली आहे. त्याच्या किंवा धुळ्याची एक जागा आहे की ती खूप पुढे निघून गेलेली आहे. परंतु इतर जागांच्या बद्दल असा काय फार मोठा बदल मला अजूनही वाटायला तयार नाही. पण मी आपल्याकडे येतोच या संदर्भातलं. पण आता एक क्षणाचा अपडेट जे आहे ते असं कळतंय धाराशिवच्या संदर्भात ओमराजे निंबाळकर उबाटाचे उमेदवार जे ते आघाडीवरती आहेत त्यांच्याकडे 53,000 मतांची आघाडी जी आहे ती दिसून येते. त्यांनी त्यांची आघाडी जी आहे ती कायम ठेवलेली आणि पहिल्यापासून विलास असं म्हणलं जात होतं की धाराशिवची सीट ही वन साइडेड जी आहे ती येऊ शकते. खरंय. पण यामध्ये पवार सर एका प्रश्नाचं उत्तर आज सगळ्यांना जाणून घ्यायचं. थोड्या वेळापूर्वी खरं तर संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं नारायण राणे 1,700 मतांनी आघाडीवर आहेत. फार मोठी आघाडी नाही पण ठीक आहे आघाडीवर आहे चौथ्या फेरी अखेर. पवार सर मला सांगा, आता ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणाले खूप इंटरेस्टिंग आहे की पंतप्रधान स्वतः तिसऱ्या फेरीपर्यंत मागे होते आणि तीच खरं तर एक प्रकारचा मेसेज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे.